आपला टेस्ट पार्टनर। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेची सुनावणी उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत पुढे ढकलली। उद्याच्या सुनावणीनंतर काय ते ठरवू, कोर्टानं केलं स्पष्ट। आंदोलन हाताबाहेर गेलं, आंदोलनासाठी दिलेल्या अटी शर्तींचं पालन व्हायलाच हवं, कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। रस्ते अडवून मुंबईमध्ये थांबू शकत नाही, हायकोर्टाच्या आंदोलकांना खडेबोल। तर पावसामध्ये आंदोलन करत असाल तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा, आंदोलकांना सुनावलं। सर्व पूर्ववत करण्यासाठी कोर्टाकडून आंदोलकांना 2 दिवसांचा अवधी, तर कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावे, महाधिवक्त्यांचा युक्तिवाद। शनिवार रविवारी परवानगी नसतानाही जरांगेंचं आंदोलन, हायकोर्टात सरकारचा मोठा दावा। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून आंदोलन घडवून आणलं, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जोरदार युक्तिवाद। आंदोलक कारमधून दारूच्या बाटल्या आणत असल्याची कोर्टासमोर दिली माहिती। पोरं उलटबाजी करत नाहीये, सरकार उलटबाजी करतंय। 4 महिन्यांपूर्वी निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाज, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा। लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर 5 कोटी मराठे मुंबईत धडकतील, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक सुरू, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते बैठकीला उपस्थित। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षाभर तब्बल 2 तास खलबतं, दोन्ही उपमुख्यमंत्री महाधिवक्तेही होते उपस्थित। तर आरक्षणावर तोडगा निघणार का, याकडे राज्याचं लक्ष। आणि सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानं तणावाची स्थिती, पोलिसांकडून तातडीनं आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन, मात्र शेकडोंच्या संख्येनं आंदोलकांची हुल्लडबाजी कायम। संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेले आहेत, लाखोंच्या संख्येने, आणि वेगवेगळ्या भागांमध्ये दक्षिण मुंबईची ही दृश्य आपण बघतोय। सीएसएमटी स्थानकामधली ही दृश्य आहेत, वेगवेगळे खेळ या भागांमध्ये ते खेळत आहेत। तर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं ते पाहूयात। मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का, असा प्रश्न। कोर्टामध्ये नेमकं काय घडलं हे आपण पाहतोय, कोणी काय युक्तिवाद केला आणि त्यानंतर कोणी काय म्हटलं। वीरेंद्र सराफ महाधिवक्ता यांनी म्हटलंय, जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिली नाही, 5000 आंदोलकांना परवानगी, पण जास्त आंदोलक आले, वाहनं रोखली जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत, असं महाधिवक्ता यांच्याकडून सांगण्यात आलंय। हमीपत्र देताना जरांगेंकडून अटी पालनाची हमी देण्यात आली होती, आता मात्र त्याचं उल्लंघन होतंय। जरांगेंकडून उपोषणाचं हमीपत्र, आता आमरण उपोषण करतायत। परवानगी फक्त 1 दिवसाची दिली होती, शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विना झालंय, असं वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहेत त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, बऱ्याच गोष्टी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये घडलेल्या आहेत, अनेक युक्तिवाद आपण पाहिले, आता नेमकं कोर्टामध्ये महाधिवक्तांनी काय म्हटलंय हे आपण पाहिलं, सविस्तर सांग। अगदी एकंदरीत बघितलं तर मनोज जरांगे यांचे वकील श्रीराम पिंगळे यांनी ज्या पद्धतीनं कोर्टात मागणी केली की 2 स्टेडियम, बेब्रॉन स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम हे आंदोलकांसाठी खुलं केलं जावं, मात्र या मागणीला विरोध करतानाच हायकोर्टाकडून जरांगे यांना
सुनावण्यात आलेला आहे। जर तुम्ही आधीच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने आम्ही परवानगी दिल्या होत्या त्यापैकी एकही परवानगी जर नीटपणे पाळली नसेल तर तुम्ही पुढच्या मागण्या करूच कशा काय शकता। इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं आझाद मैदान या ठिकाणी तुम्हाला आंदोलनाचं स्थळ सांगितलं होतं तरी देखील तुमचे समर्थक रस्त्यावर कबड्डी खेळतात, उद्या जर क्रिकेट खेळायला लागले तर याची जबाबदारी तुम्ही घेणार का। इतकंच नाही तर तुमच्या नियंत्रणात हा पूर्ण जमाव नसल्याचं मत या निमित्तानं हायकोर्टानं नोंदवलंय आणि जर उद्या काही यातून रस्ता बंद करणे असतील ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर याची जबाबदारी तुम्ही घ्याल का। अशाच पद्धतीनं थेट विचारणा जी आहे ते मनोज जरांगे यांच्या वकिलांना हायकोर्टाकडून झाली। एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडतायत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका जी केली होती त्यांनी थेटपणे हायकोर्टामध्ये जरांगे यांच्या समर्थकांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो न्यायालयात केलाय। हा दावा करत असताना याबद्दलचे पुरावे देखील आपण हायकोर्टाला देऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं। तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं CST, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन, मंत्रालय, ओव्हल मैदान या सोबतच इतर बाजूला आंदोलक जे गोळा आहेत त्यांना हटवण्यासाठी राज्य सरकारनं थेटपणे निर्देश जे आहे राज्य सरकारला थेटपणे निर्देश जे आहेत उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीने आपण बघतोय की CSTचा परिसर असेल, आजूबाजूला मंत्रालयाचा परिसर असेल, मोठ्या संख्येनं आंदोलक जे इकडे तिकडे फिरत होते, एक एक वेगवेगळ्या शोरूम्समध्ये ते बसले होते, ATM वर त्यांनी AC थंडाव्यासाठी आश्रय घेतला होता, ती सगळी ठिकाणं आता पूर्णपणे क्लिअर करण्याचे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेले आहेत आणि एकंदरीत बघितलं ते या सगळ्या गोष्टींवर एक मोठा सेटबॅक, एक मोठा फटका आंदोलकांना म्हणावा लागेल। कारण ज्या पद्धतीनं CST स्टेशन असेल, हायकोर्ट असेल या भागामध्ये आंदोलक रस्त्यांवर गाड्या अडवत होते, त्यांना रस्ता बंदचं सांगत होते, टॅक्सीवाल्यांना विरोध करत होते, या सगळ्यांवर स्पष्टपणे नाराजी दर्शवत आता इथली प्रत्येक गर्दी जी आहे ती तात्काळ रिकामी करा असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आत्ता इथून पुढे कारवाई कशी होते आणि या सगळ्यांमध्येच ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत कुठेही पोलीस बळाचा वापर झाला नव्हता, पोलिसांनी कुठल्याही पद्धतीने आंदोलकांना त्रास दिला नव्हता असा दावा हा हायकोर्टात झाल्याने त्यामुळे आत्ता इथून पुढे नेमकं मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र शासन असेल या सगळ्या आंदोलकांना हटवण्यासाठी कशी पावलं उचलतंय हे देखील पाहावं लागेल। तर आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नव्हती असं मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर परवानगी वाढवली होती। आंदोलकांच्या वकिलांनी हा दावा केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांचे जे वकील आहेत त्यांनी हा दावा केला आहे। 5000पेक्षा जास्त लोक नको, ती आयोजकांची जबाबदारी आहे असं कोर्टात सांगण्यात आलेलं आहे। कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू आहे आणि याच वाचनामध्ये कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीमध्ये अनेक युक्तिवाद करण्यात आलेले आहेत। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे। CSMT परिसर असेल, मरीन ड्राईव्ह असेल, फ्लोरा फाउंटन, मंत्रालय, ओव्हल मैदान या सगळ्या परिसरामधून आंदोलकांना बाजूला करा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर परवानगी फक्त एका दिवसाची दिली होती असं महाधिवक्ता यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। पण मनोज जरांगे पाटील यांचे वकील म्हणतात की 2 दिवसाची परवानगी ही वाढवून दिलेली होती। कोर्टाकडून आदेशाचं वाचन जे आहे ते आता सुरू आहे, त्याचे सगळे अपडेट्स आपण बघतोय। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचे वकील श्रीराम पिंगळे यांना सुनावलेलं आहे। यांना चांगलंच त्यांनी कोर्टाने फटकारलं आहे। तुम्ही आधीच्या आदेशांचं नीट पालन करत नाही आहात असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे जे 2 पैकी 1 स्टेडियमची मागणी ही वकिलांकडून करण्यात आली होती त्याबद्दल देखील मुंबई हायकोर्टाने त्यांना सुनावलेलं आहे। काही दृश्य आपण बघतोय। या पुढचं बातमीपत्र जे आहे ते तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी फरा यांच्यासह। धन्यवाद प्रियंका। आपण बघतोय एक मोठा निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामुळे मागील 3-4 दिवसांपासून सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्याला आता कशा पद्धतीने स्वरूप मिळणार, किती कंट्रोल पद्धतीने हे आंदोलन केलं जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषतः मुंबईकरांचं लक्ष आहे। तर आपण बघतोय ही दृश्य आहेत मुंबईच्या CSMT परिसरातली आणि आझाद मैदान परिसर ज्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। कुणबी दाखल्यासाठी गाव पातळीवर छाननी समितीबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती आहे। तर रस्ते रोखून मुंबईमध्ये थांबू शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाने आंदोलकांना खडे बोल सुनावलेले आहेत। तर CM मराठा नाही म्हणून आंदोलन केलं जाते असा दावा सदावर्ते यांनी केलेला आहे। मुंबई हायकोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद झाला आणि त्यानंतर आंदोलन हाताबाहेर गेल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आंदोलकांना खडसावलेलं सुद्धा आहे।
रस्ते रोखून मुंबईत थांबू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबईकरांची अडवणूक करू शकत नाही असं कोर्टाने एकंदरीतच म्हटल्याचं आपल्याला दिसतंय. दरम्यान कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला ते आपण बघूयात. याच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत हा युक्तिवाद झाला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून काय युक्तिवाद करण्यात आला आणि वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहेत त्यांनी युक्तिवाद केलाय. जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिलेली नाही असं ते म्हणतायत. कोर्टात त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान 5,000 आंदोलकांना परवानगी होती पण जास्त आंदोलक आले असाही दावा महाधिवक्त्यांकडून करण्यात आलाय. वाहनं रोखली जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत असा दावाही वीरेंद्र सराफ यांनी केला आहे. तर हमीपत्र देताना जरांगेंकडून अटी पालनाची हमी देण्यात आली. आता मात्र उल्लंघन केलं जात आहे असाही दावा महाधिवक्त्यांनी केलाय. जरांगेंकडून उपोषणाचं हमीपत्र आता आमरण उपोषण करतायत असं सुद्धा महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे. परवानगी फक्त एका दिवसाची दिली होती असंही महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केलाय. शनिवार रविवारचं आंदोलन परवानगी विना झाल्याचा युक्तिवाद सुद्धा महाधिवक्त्यांकडून करण्यात आला आहे. कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं याचा जो आढावा आहे तो आपण या ठिकाणी घेतोय. वीरेंद्र सराफ महाधिवक्ता यांनी ही बाजू मांडलेली आहे आपली आणि त्यानंतर हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते आपण बघतोय. मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का असा सवाल न्यायमूर्तींनी विचारलेला होता. न्यायमूर्ती गौतम अनखड आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि हायकोर्टाकडून हा सवाल विचारण्यात आलेला होता. मराठा आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी परिसर ब्लॉक केला असा युक्तिवाद वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे. तर जेव्हा न्यायमूर्तींनी सवाल विचारला होता, कोर्टाने सवाल विचारला होता, त्याच्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हा युक्तिवाद केलाय. मराठा आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी परिसर ब्लॉक केल्याचा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला आहे. आणि त्यानंतर न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघतोय. हमीपत्रावरील सही जरांगेंचीच आहे का असाही सवाल न्यायालयानं विचारलेला आहे. हमीपत्र देण्यात आलं होतं. आपल्याला जर लक्षात असेल तर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन केलं जाणार होतं, उपोषण केलं जाणार होतं, त्यावेळेला एका दिवसाची परवानगी दिलेली होती पोलिसांनी आणि त्यानंतर जरांगे पाटलांकडून जे हमीपत्र देण्यात आलं होतं त्यावर सही होती जरांगेंची आणि ती सही जरांगेंचीच आहे का असा सवाल हायकोर्टानं आज विचारलेला आहे सुनावणी दरम्यान. तर कोर्टाकडून आदेशाचं वाचन सुरू असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता कोर्ट नेमका काय आदेश देणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे, मुंबईकरांचं सुद्धा लक्ष आहे. दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना बाजूला करा असं कोर्टानं म्हटल्याची माहिती समोर येते. आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. तर परवानगी वाढवली होती असा आंदोलकांच्या वकिलांनी दावा केलाय.